आणि दुर्दैव असं काल आदिवासी दिनानिमित्त काल आदिवासी समाजावरच लाठीचार्ज हा होम मिनिस्ट्रीकडनं तिथं केला जात असेल तर ह्याच्यावरनं आपण सर्वांनी समजून घेतलं पाहिजे की या सरकारला या बाबतीत काय करायचं आणि समाजामध्ये आणि खास करून त्याच समाजामध्ये सुद्धा विभाजन झालं पाहिजे आणि गर्दी जर काल होत असेल ती गर्दी होऊ नये असे आदेश कदाचित तिथं होम मंत्रालयाकडनं दिले गेले का काय असं आम्हा सगळ्यांना तिथं वाटतं। आदिवासी हे नाव कसं आलं? आधीपासून जे लोक तिथं वास करत आलेले आहेत म्हणजे या भूमीवर जे आधीपासून म्हणजे फार अनेक शेकडो हजारो लाखो वर्षांपासून जे लोक इथं राहत आलेले त्यांना आदिवासी आपण समजतो आणि मानतो आणि ते खरं आहे। पण तुम्ही बघा शब्दाचा खेळ कसा केला जातो। शेकडो वर्षांपासून आपण सर्वजण अभिमानाने सांगतो की आम्ही आदिवासी आहोत, पण आरएसएस आणि भाजपने काय केलं तर एक नवीन शब्द काढला, तो आहे कुठला? वनवासी। म्हणजे वनात नाही तर तिथं जंगलात कुठून तरी बाहेर आले आणि आता जंगलात राहतात, ह्याला वनवासी म्हणतात। म्हणजे कुठे ना कुठे ते प्रयत्न असा केला जातोय ज्या भूमीवर तुम्ही राहता ती भूमी ही तुमची नाही, तुम्ही नंतरून तिथं आलेला आहात। तुम्ही म्हणाल ह्याचा काय फायदा? आता आदिवासी समाज ज्या ज्या भागामध्ये राहतो त्या त्या भागामध्ये डोंगर आहेत, बरोबर आहेत का नाही आहेत? मेजॉरिटी म्हणजे बहुतांश ठिकाणी आहे। आता त्या डोंगरामध्ये काय दडलंय जमिनीखाली? खनिज दडलंय। क्षीरसागर माहिती आहे ना तुम्हाला? क्षीरसागर आणि ह्या भागामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा लाखो करोडो रुपयाचं खनिज हे तिथं दडलेलं आहे। आता त्या जमिनीवर कोण राहतं? आता तुम्ही आदिवासी म्हणजे आधीपासून तिथं राहत असता, त्या जमिनीचे मालक तुम्ही असाल तर तुम्हाला हटवणं सोपं आहे का? नाही। मग तुम्हाला वनवासी म्हणायचं, हे बाहेरून आलेले आहे, टप्प्याटप्प्याने तुम्हाला त्या भागातून बाहेर काढायचं। एखाद्या मोठ्या श्रीमंत व्यक्तीला, एखाद्या मोठ्या कंपनीला लाखो कोटी रुपयाचं काम तिथं दिलं जायचं आणि तुमच्या जमिनीच्या खालून जे खनिज जे ते बाहेर काढायचं आणि त्याच्यामध्ये नफाखोरी करायची। हा प्लॅन भाजपचा आहे, हे तुम्ही सर्वांनी समजून घेतलं पाहिजे। म्हणून हा नावाचा बदल तिथं केला गेला।